दोन होड्यांवर पाय ठेवला तर माणूस हा पाण्यात पडणारच आहे. कारण बहुतांश फाउंडर लोकांच्या डोक्यामध्ये एक बिझनेस आयडिया येते, पण त्याचबरोबर ते सेकंड अँड थर्ड गोष्टींचाही प्लॅनिंग करतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, म्हणजे 100% एका प्रोडक्टवर, एका आयडियावर काम करण्याऐवजी त्यांच्या डोक्यामध्ये असतं की हा सेल्स झाला नाही तर, ब्रँड चालला नाही तर, प्रोडक्ट मार्केटला फिट नाही झालं तर, ऑलरेडी नाहीच्या गोष्टींचा जास्त विचार करून ते प्लॅन बीवर फोकस करतात. प्लॅन बीचं थोडंफार प्लॅनिंग करतात. मग प्लॅन बी पण चालेल नाही चालेल, सेल्स होईल नाही होईल, मार्केट फिट होईल की नाही होईल, म्हणून प्लॅन सीवर करतात. प्लॅन सीलाही सेम करतात. म्हणजे ते एवर 100% देण्याऐवजी हे साईडच्या हसल, साईडच्या पार्टवर जास्त फोकस करतात. तर काही काही ज्या स्टार्टअप रिपोर्ट्स आहेत तर त्यांच्यानुसार, म्हणजे वाय कॉम्बिनेटर, 100x VC सारखे जे ॲक्सिलेटर आहेत त्यांच्यानुसार 60 ते 70% फाउंडर हे आपल्या बिझनेसच्या सुरुवातीच्या काळामध्येच पिवट करतात. कारण त्यांचं हे ओव्हर थिंकिंग आणि भीती, का तर सेल होईल की नाही होईल, मार्केटमध्ये प्रोडक्ट चालेल की नाही चालेल, या सर्व गोष्टींमधून एकच गोष्ट लक्षात येते की प्रत्येक वेळी तुम्ही एखादी गोष्ट 100% करा, कारण त्यामध्ये डिस्ट्रॅक्शन नको आहे. कारण तुम्ही बिझनेस चालू करताय, तो तुमचा मेन प्रोडक्ट आहे, तो तुमचा मेन बिझनेस आहे, तो काही साईड बिझनेस नाही आहे. या विचाराने तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. कारण तुम्ही बाकीच्या 2-3 गोष्टींमागे पडला की तुमची ही एनर्जी डिस्ट्रीब्यूट होणार आहे. त्यामुळं काम करताना प्रत्येक वेळेस तुम्ही एका प्रोडक्टवर फोकस करून काम करणं गरजेचं आहे. तुमचा फोकस हा 100% पाहिजे. तुमचं व्हिजन एका प्रोडक्टवर सेट पाहिजे. त्यावर तुम्ही पूर्ण कमिटमेंट पाहिजे. कोण कोण असे विचार करतं, म्हणजे कोण कोण प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी करतं, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.